Hi dear students, today we shall consider the 12th physics, the state board syllabus. Now in the physics 12th board syllabus, there are 16 units. There are 16 units. Now in 16 units, we shall consider the unit number 7, wave optics. In wave optics topics, we shall consider the first one, the 11th. In the 11th, इयत्ता 11वी मध्ये आपण ऑप्टिक्स या बाबतीत शिकलेलो आहोत. इयत्ता 12वी मध्ये आपल्याला वेव्ह ऑप्टिक्स शिकायचे. तर इयत्ता 11वी मध्ये आपण ऑप्टिक्स शिकत असताना काय काय पाहिले त्याचा थोडा आपल्याला इंट्रोडक्शन जे आहे ते आज घ्यायचं आहे. या इयत्ता 11वी मध्ये आपण पहिला इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये ऑप्टिक्स म्हणजे काय पाहिलं. ऑप्टिक्स म्हणजे काय, तर लाईटशी जे रिलेटेड असेल फिजिक्स मध्ये त्याला ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्टिक्स मध्ये आपण इयत्ता 11वी मध्ये ऑप्टिक्सचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. या प्रकारामध्ये एक 3 प्रकार आपण पाहिलेत. या 3 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आपण पाहिला तर हा प्रकार होता रे ऑप्टिक्स. म्हणजे 11वीला आपण युनिटचं नावच होतं रे ऑप्टिक्स. तर या रे ऑप्टिक्स मध्ये परत आपण ऑप्टिक्स मधला दुसरा प्रकार पाहिला व्ह्यू ऑप्टिक्स. मात्र तो डिटेल मध्ये पाहिला नाही. हे सगळे प्रकार जे आहेत आपण थोडे थोडे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पाहिले. मात्र इयत्ता 11वी मध्ये आपण रे ऑप्टिक्सची रिलेटेड सर्व काही गोष्टी पाहिलेल्या. मग काय पाहिलं आपण, तर इयत्ता 11वी मध्ये आपण रे ऑप्टिक्स मध्ये रिफ्लेक्शन ही कन्सेप्ट पाहिली. रिफ्लेक्शन कसं होतं, रे कोणाला म्हणायचा, रे कशाला म्हणायचा. लाईट जी आहे ही लाईट एका सरळ रेषेत जाते आणि यालाच जो ॲरो, द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द लाईट, इट इज कॉल्ड ॲज अ रे. आणि या रेशी रिलेटेड काय काय फेनॉमेना होतात हे आपण पाहिला. पहिला फेनॉमेना आपण पाहिला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. येस, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पाहिला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर लाईटचं परावर्तन त्याला मराठीत म्हणतो आपण. आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. मग या दोन्हीचे लॉज आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण रिफ्लेक्शन जे आहे कर्ड सरफेस, आता रिफ्लेक्शन व्हायचं असेल तर दुसरा जो सरफेसचा भाग आहे हा ओपेक असला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होईल, अन्यथा रिफ्लेक्शन होणार नाही. मग त्या ठिकाणी आपण रिफ्लेक्शन हे कर्ड सरफेस म्हणजेच मिररच्या ठिकाणी कसं रिफ्लेक्शन होतं हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन झाल्यानंतर इमेज कशी तयार होते. इमेज तयार होत असताना तो ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट आपण कुठं ठेवलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट, प्रिन्सिपल फोकस, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत.
या कन्सेप्ट पाहत असताना त्या ठिकाणी इमेज जर व्यवस्थित तयार झाली नसेल तर त्याचे अबेरेशन्स कसे, अबेरेशन म्हणजे त्या ठिकाणी डिफिकल्टी, इमेज व्यवस्थित न दिसणं, याला अबेरेशन असं म्हटलं जातं. मग ह्याचे पॉइंट्स त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. मग इयत्ता 12वी मध्ये आपणाला पहिल्यांदा वेव्ह ऑप्टिक्स पाहत असताना इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपणाला जे आहे हा इयत्ता 11वीचा रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन त्याचे लॉज आपल्याला बघायचे मित्र. लॉज मध्ये पहिल्यांदा रिफ्लेक्शनचा लॉ. मग रिफ्लेक्शन होत असताना लॉज जे तयार झाले त्यातला पहिला पॉइंट आहे काय रिफ्लेक्शन म्हणजे काय, द फेनॉमेनॉन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ द लाईट एनर्जी which falls on the boundary separating the two medium. It is called as the reflection of light, but the second medium must be opaque medium. मग हे रिफ्लेक्शन झाले केव्हा होते, त्याच्यासाठी लॉज काय, तर त्याचा पहिला जो लॉ आहे हा लॉ आहे द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे, the incident ray, reflected ray and refracted ray which are lies in the same plane. प्रतल, प्लेन म्हणजे काय, प्रतल. हे सगळे कुठे आहेत, एकाच प्रतलात आहेत. हे झालं रिफ्लेक्शन बाबतीत. त्याच पद्धतीनं रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर लाईज ऑन द टू अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. नॉर्मलच्या दोन्ही कसे आहेत, अपोजिट साइड्सला आहेत. हे ज्यावेळेस 3 पॉइंट्स त्या ठिकाणी सॅटिस्फाय होतील त्यावेळेस त्या ठिकाणी रिफ्लेक्शन झालं असं आपण म्हणतो. याच पद्धतीनं रिफ्रॅक्शन व्हायचं असेल तर रिफ्रॅक्शनसाठी लॉज काय आहे, पहिला लॉ आहे. पहिला लॉ काय, पहिला काय सांगते लॉ, द इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑल दीज आर लाईज इन द सेम प्लेन. फर्स्ट पॉइंट. Second point is all the light ray that must prove the Snell's law, that is n1 sin I is equal to n2 sin R, where n1 and n2 which are the absolute refractive index of the first medium and the second medium, and I and R are the angle of incidence and angle of reflection. This is the introductory part of the 12th standard wave optics unit. Thank you.